खेळाडू आमच्याकडे पाठवायचा आहे. जर नसेल तरी चालेल, असेल तरी चालेल, परंतु त्याचा तुम्हाला नुकसान होऊ शकतोय. सामना सुरू झाला आणि पण पाहतोय राहुल गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. एवन जोडे आमनेपाडा आपला एखादा प्रतिनिधी आपण कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. 12th मॅन कंपल्सरी असणं गरजेचं आहे, याची नोंद असू दे, अथवा 3 रन्सची पेनल्टी आहे. सध्या बॅटिंग करतोय एवन जोडी संघ. तरी चालेल एखादा आपण खेळाडू आमच्याकडे पाठवा, दुसऱ्या इनिंग मध्ये गेले तरी चालतील. राहुल पुन्हा एकदा सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर ओव्हर द विकेट. यावेळेला आपण पाहतोय ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये बॉल जातोय. डॉट बॉल या ठिकाणी बघायला मिळाला. राहुलच्या माध्यमातून रोशन स्पोर्ट मुठवलच्या विपक्षामध्ये एवन जोडे आमनेपाडा असा सामना तुम्ही पाहतात. पहिल्या फेरीतील चौथा हा सामना तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतोय. पुन्हा एकदा फुल टॉस होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, अपील जोरदार त्या ठिकाणी झाली आहे, परंतु लेग बाईटचा इशारा आणि लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना तुम्ही पाहता स्कोर कार्ड वरती 2 धावा, 2 ऑन द बोर्ड. जरूर यश आणि मयुरेची आपण जोडी पाहिली आणि आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ आपण पाहिला, 3 चेंडूचा खेळ पाहिला. एक धाव दोघांच्या बॅटमधून पाहिली. पंच करण्याचा प्रयत्न, परंतु बॅकवर्ड शॉट पॉईंटला मात्र फिल्डर तिथे तैनात होता. सिंगल धाव पुन्हा इथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पॉवर प्लेचा खेळ आणि राहुल पाटीलनं चांगल्या लेंथवरती सध्या आपण जर पाहिलं तर चेंडूची हाताळणी केली. अगदी बरोबर सांगितलं. 3 धावा स्कोर कार्ड वरती इथे लागलेल्या आहेत. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना पॉवर प्ले मध्ये टिचून मारा करतोय सध्या राहुल. फ्लाइट देण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे. व्हाट अ शॉट, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. चला चेंडू द्यायचा प्लीज. जे आमचे बाउंड्री बॉय आहेत, स्वयंसेवक आहेत, त्याला मी विनंती करतो की आपण लक्ष आता तिकडे मात्र लक्ष केंद्रित करा, किंवा न्यू बॉल दिला तरी चालेल. कारण या स्पर्धेचा मुख्य नियम आहे कुठल्याही क्षणाला चेंडू हरवला गेला, खराब झाला, फुटला गेला तर तुम्हाला पुढील नवीन चेंडूवरती स्केल सुरू ठेवायचा आहे. षटकाराच्या मदतीने धावा तुम्ही पाहतायत, 9 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 9 रन्स ऑन द बोर्ड. ग्रेट शॉट इंडीड. सुपर टायमिंग बिहाइंड द स्ट्रोक. मयुरेशच्या बॅटमधून हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. एवन जोडी आमनेपाडा संघ सध्या बॅटिंग करतायत. रोशन स्पोर्ट मुठवलच्या विरुद्ध आफ्टरनून सेशन दुपारच्या 17 मधील हा सामना तुम्ही बघतायत. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. फुल टॉस आहे, खराब चेंडू आणि त्या खराब चेंडूला योग्य तो उत्तर या ठिकाणी दिलेला आहे आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौकार. थँक्यू डीजे. बॅटिंग करणाऱ्या संघाने मात्र या ठिकाणी DRS ची मात्र मागणी केलेली आहे आणि प्रत्येक संघाला मात्र 1 रिव्ह्यू आहे. तुम्ही जरूर त्याचा वापर करू शकता, परंतु सक्सेसफुल झाला तरच तुम्हाला मात्र पुन्हा ही संधी असेल, परंतु अनसक्सेसफुल झाला तर मात्र तुमचा जो रिव्ह्यू सिस्टम आहे ती मात्र या ठिकाणी संपन्न होईल. तिसरे पंच या आपण कंट्रोल रूम मध्ये. टीव्ही पंचांना विनंती करतो, सावंत सर या आपण कंट्रोल रूम मध्ये या. फुलटॉस होता त्याच्यावरती जरूर चौकार आलाय, परंतु या ठिकाणी फलंदाजाने मात्र टीव्ही पंचांची मात्र ती मागणी केलेली आहे.
तर फेअर डिलिव्हरी आहे, फुल टॉस होता, त्याच्यावरती चौकार आला. म्हणजे जो रिव्ह्यू होता तो मात्र अनसक्सेसफुल राहिला एवन जोडी संघाचा. म्हणजे यानंतर तुम्ही रिव्ह्यूची मागणी आता पुन्हा करू शकणार नाहीयेत. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर या ठिकाणी एवन जोडी आमनेपाडा संघाने धावसंख्या बिन गडी बाद 13 धावा. चांगली ही सुरुवात म्हणू शकतो. खास करून मयुरेशने एक षटकार लगावला, एक चौकार लगावला आणि यशचा विचार केला तर त्याने आतापर्यंत 2 चेंडू फेस केले. त्याच्या बाटमधून पहिले आपण 2 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज सूरज. एक सूरज पाहिला तर पूर्णपणे आकाशात चमकतोय. या स्पर्धेवरती जरूर तो प्रसन्न झालाय. परंतु हा सूरज पाहूया कशा रीतीने मात्र आपल्या संघासाठी कामगिरी करेल. त्याचे हेअरस्टाईल पहा, जरूर आम्हाला जे बॉम्बेच्या ओलंगाची आठवण झाली. कारण त्याची सुद्धा मात्र हेअरस्टाईल अशाच प्रकारची आपण पाहिली होती आणि त्याची जरूर शरीराची रचना सुद्धा जर पाहिली तरी त्याचप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे. एक बेस्ट ऑलराऊंडर आहे रोचक. पण मुठभर संघाचा विचार केला तर चला वेल थोडंसं कमी खर्च करा. बिनगडी बाद 13 धाबा धाफलकेवरती जरूर आपण पाहतोय. आणि पहिल्या चेंडूवरती दांडी घेऊन मधली एसटी उद्ध्वस्त केली. पहिला धक्का लागला टीम एवन जोडी आमनेपाडा संघाला. फलंदाज यश बॅक टू द डगआउट. नाहीये. चला कुठल्याही सर्कलची पाबंदी नाहीये. तुम्ही जायचं आहे. यश आपण जायचं हरकत नाहीये. नवीन फलंदाजाने एंट्री करायची आहे. युवा फलंदाज होता त्याच्यावरती कुठेतरी आज विश्वास दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु तो विश्वास तो सार्थ ठरू शकला नाही. फक्त 2 धाब्यांचा आपल्या संघाला योगदान देऊ शकला. आणि आता मात्र न्यू मॅन युनिट नंबर 3 धनंजय आलाय. नावाचं धन आहे. परंतु तुम्हाला जय प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला इथे चांगला खेळ करावा लागेल. हा शरीर यष्टी जर पाहिली तर अगदी जाडजूड आहे. चेंडू तर बॅटच्या रडारमध्ये आला तर आय थिंक भरपूर दूरवरती जाऊन लँडिंग होईल. पण तो तशाप्रमाणे तुम्हाला खेळ सादर करावा लागेल. मयुरेशला आय थिंक तुम्हाला चांगला सहकार्य साथ द्यावी लागेल. कारण मयुरेश चांगल्या टचमध्ये आहे, लीडर आहे संघाचा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. परंतु सूरजने पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त करून दिली आपल्या संघाला. इथे पाहू शकाल लाईन थोडीशी दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. उजव्यास्तीच्या भरपूर चेंडू बाहेरून चाललाय. पंचांची दुनिया समांतर वाईटचा इशारा. अवंतर धाव इथे मात्र खर्च केली आणि ही पहिली अवंतर धाव आमनेपाडा संघाच्या इनिंगमध्ये आपण पाहत आहोत. धाव संख्या 14ला 1. सुंदर टेलिकास्ट. हे दृश्य पहा मित्रांनो. संपूर्ण आमचा VIP कक्ष दाखवला जात आहे. हो पुन्हा कटकण्याचा प्रयत्न. ही लाईन खूपच छान आहे. पायांची हालचाल नाही पहा. जणू काही ज्याप्रमाणे एखादा स्टॅच्यू उभा राहतोय त्या अनुषंगाने मात्र धनंजय जागेवरतीच उभा राहिला. दूरवरून छेडछाणी करण्याचा त्याने प्रयत्न केला. परंतु चेंडू बाटमध्ये कुठलाही संपर्क झाला नाहीये. जबरदस्त लेंथ. धावसंख्या स्थिर. 1 गडी बाद 14. यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहणार आहोत. दोन्ही संघांना विनंती करतो की आपण सज्ज राहायचं आहे. हो ज्या ठिकाणी काय घडलं या ठिकाणी पाहावं लागेल. बॅटची कडा होते आणि विकेट किपरच्या माध्यमातून खूप मोठी चूक घडली. चेंडू होते आय थिंक विकेट किपरच्या पाठीमागे. ते सुद्धा संघाचे लीडर आहेत. परंतु त्यांच्या माध्यमातून चुका घडतायत. तर गावच्या सरपंचाकडून जर चुका झाल्या तर मात्र गावाचा नेहमीच आपण पाहतो की सत्यानाश होत असतो. सरळ बॉलर बॅक टू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कॉट अँड बॉलची शक्यता होती आणि एक क्षण असं वाटलं होतं की हा झेल सूरजने मात्र या ठिकाणी कलेक्शन केलंय. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र हा झेल ड्रॉप झाला. यानंतर होणार सामना योगेश 11 आमने बी विपक्ष जय हनुमान इताडे. व्हॉट अ मॅच. दोन्ही संघाचा विचार केला तर सर्वच यंगस्टर आहेत. युवा टॅलेंट तुम्हाला मित्रांनो पुढील सामन्यामध्ये पाहायला मिळेल. लागोपाठचे 3 चेंडू इथे निर्धाव पाहिले. एकही बॅटच्या स्वरूपात आतापर्यंत सूरजने धाव खर्च केली नाहीये. ही लाईन चुकीची निवडली. पुन्हा उजवा स्टिकचा चेंडू बाहेर गेला. दुसरा वाईट चेंडू मात्र या ठिकाणी हाताळला गेला. या ओव्हरमध्ये कुठेतरी फलंदाजाला शांत ठेवण्यामध्ये जरूर यश आलं असं म्हणावं लागेल गोलंदाज सूरजला. 2 अतिरिक्त धावा जरूर त्यांनी खर्च केल्या. परंतु जेव्हा जेव्हा
लिगल चेंडू आपण पाहिले तेव्हा तेव्हा चांगल्या लेंथवरती त्यांनी हाताळले. ओर पिचीनु सरळ बॅट लॉफ केलाय लॉंगर वरती क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय राहुल तिथे मात्र सज्ज आहेत. स्वतःचा नियंत्रण जरूर त्यांनी मात्र गमावला परंतु चेंडू मात्र चांगला फेल केला. 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केल्या फलंदाजाने. आज वारे वेगाने वाहत आहेत. पाहू शकाल उजव्या हाताच्या फलंदाजांचा विचार केला तर अगदी त्यांच्या ऑफ साईडला झेंडे किती वेगाने मात्र वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहिल्या सेशनमध्ये मैदानावरती आपण जर पाहिलं तर जरूर लेफ्ट हँड बॅटरसाठी एक चांगली संधी असेल. म्हणजे या सर्व गोष्टीचा मात्र कुठेतरी प्लॅन होणं गरजेचं आहे. प्लॅनिंग तुम्ही जर पाहत असेल तर तुम्ही जयेश पाटीलची प्लॅनिंग पहा. होय पुन्हा बॅटची कडा पुन्हा संधी होती चेंडूला परंतु त्याच्या हातात चेंडू काय बसत नाही. आय थिंक असं वाटतं की ब्रेकफास्टमध्ये जो चिकटपणा होता तो अजून निघाला नाहीये चेंडूचा असा विचार करावा लागेल कारण त्याच्याकडे हा तिसऱ्यांदा झेल गेला. दुसऱ्यांदा पाहिलं तर चेंडूने झेल ड्रॉप केले. एक वेळेला आपण पाहिलं गोलंदाज सूरजने तो झेल ड्रॉप केला परंतु दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर सूरजने 5 धावा इथे खर्च केल्या परंतु 5 पैकी 2 धावा आपण अतिरिक्त पाहिल्या. एक सफलता प्राप्त केली 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा पाहायला मिळतात. A1 जोडी आमनेपाडा संघाच्या सन्माननीय शैलेशजी जाधव आणि गणेश पाटील या संघाचे पुरस्कर्ते आहेत. A1 जोडी आणि त्या जोडीच्या माध्यमातून चांगल्या स्पर्धा सुद्धा आपण पाहत असतो मित्रांनो. पाहू शकाल याच विभागातील लेजंड खेळाडू नेहमीच ते आम्हाला चांगलं मोलाचं सहकार्य करत असतात. दिलीपजी गोडे यांचं शुभ आगमन झालेलं आहे त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेसाठी सुद्धा मात्र त्यांनी आम्हाला चांगली साथ दिलेली आहे. जी आपण खेळपट्टी पाहत आहोत त्या खेळपट्टीसाठी मोलाचं सहकार्य दिलीपजी गोडे यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलेलं आहे. आणि नेहमीच प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा मकरंद स्मृती चषक असतो तेव्हा तेव्हा दिलीपजी गोडे मात्र आयोजकांना मोलाची साथ देत असतात. हा त्यांचा मोठेपणा आहे. पहा माणूस पैशाने मोठा नसतो तर त्यांच्या वागण्यानं मोठा असतो त्यांच्या स्वभावानं मोठा असतो आणि ते सर्व गुण दिलीपजी गोडे यांच्या अंगी आहेत. तिसऱ्या षटकात सुरुवात केली राकेश पाटीलनं. पहिल्या चेंडू स्वेर हाताला लाईन थोडीशी चुकीची पाहिली आपण. इथे फटका हवेत केलाय पुन्हा मात्र चेंडू मात्र गॅप मध्ये चाललाय. 2 क्षेत्ररक्षकांना मात्र भेदून तिथे मात्र स्ट्रोक करण्याचा प्रयत्न धनंजयने केला परंतु इलिव्हेशन थोडंसं कमी जुळालं. ताकदीचा थोडासा कमी वापर झाला आणि एकच धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली. मयुरेश पूर्ण षटकाचा आपण जर विचार केला तर दुसऱ्या षटकापासून तो थोडासा वंचित राहिला. त्याला जास्त संधी मिळाली नाही कारण ज्या मयुरेशने पहिल्या ओव्हरमध्ये षटकार चौकार लगावला चांगल्या धावांचा वेग त्याने जरूर पहिल्या ओव्हरमध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्यावर जास्तीत जास्त नॉन स्ट्रायकिंग एनला आपण पाहिला. इथे फोर्स करण्याचा प्रयत्न मिड ऑफला कुठला फिल्डर नाही चेंडू चालला वाडिश लॉंग ऑफ कडे फिल्डिंग चांगली झाली फेक चांगली होती. रनआउटची संधी आहे. यस फिंगर अप फलंदाज धनंजय रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय आणि A1 जोडी आमनेपडा संघाला लागणारा हा दुसरा धक्का. जरूर कोलोलीचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय अरविंद शेठ भंडारी साहेबांच्या नावावरती गायलेलं हे गीत 1306 हा त्यांचा लकी नंबर आणि या स्पर्धेमध्ये कॉईन सुद्धा मात्र त्याच लकी नंबरनं बनवला गेलाय. जय भोले ग्रुप आणि जरूर त्यांचं सुद्धा मुठवल गावावरती पाठ प्रेम आहे. ओव्हर पिच चेंडू ऑन साईडला टर्न केला चेंडू वेगाने चालला लॉंग ऑन वरती राहुल पाटील पुन्हा चेंडूवरती झेपावलाय. थोडीशी मिस फिल्डिंग आणि त्याच अनुषंगाने मात्र 2 धावा या ठिकाणी सहजपणे पूर्ण केल्या गेल्या. एक्झॅक्टली मयुरेशचा आपण जर विचार केला तर जरूर त्याचा कॉन्फिडन्स हाय लेवलला आहे. मिडलिंग खूप छान करतोय पण त्याच्या सोबतीला आता मात्र नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती पाहतोय पंकज आलाय आणि इथे मात्र तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना 23 धावसंख्येपर्यंत आतापर्यंत मजल मारली टीम A1 जोडी आमनेपाडा संघाने. राकेश उर्ध्व मार्गस्थ होतोय. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न परंतु पावसाकाल चेंडू चालला अलॉंग द कार्पेट मिड विकेटला
चेंडूची जागा थोडीशी बदलली गेली. पुन्हा रनआउटची संधी आहे. यस फिंगर अप. पहा कुठली मनामध्ये शंका नव्हती पंचाच्या मनामध्ये आणि जरूर इथे मात्र पंकज डायमंड डकचा शिकार झालाय. फलंदाज बाद. गावचे सन्माननीय रोहनजी भोईर यांचं या ठिकाणी रोशनजी भोईर यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. हे नाबाद का आहे सर्व काही कार्यात आहे. या आपण व्यासपीठावरती तुमचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय उत्तम शेठ पाटील यांचे जिवलग मित्र सन्माननीय महेश कुमार यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. और पिच लॉंग आपला मात्र कुठेतरी बेताचा प्रयत्न परंतु मिस्टेक झाली, मिस फिल्डिंग झाली आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. पाचव्या क्रमांकावरती परंतु लॉंग आपला मात्र जितीनच्या माध्यमातून खूप मोठी चूक घडली. कारण त्याच्याकडून मिसफिल्डिंग झाली आणि जरूर 4 धावा कुठेतरी आपणेपणा संघाला तिथे मात्र आपल्याला पाहायला आपल्याला चेंज ऑफ पेस लेंथ ओळखली. फटका वेध केलाय. लॉंग ऑन आहे राहुल पाटील चेंडूच्या खाली आणि अखेर मयूर पाटीलच्या खिलीचा अंत होत असताना धक्का क्रमांक 4 लागेल टीम A1 जोडी संघाला. गतीमध्ये थोडासा परिवर्तन केला गेला आणि पाहू शकाल थोडंसं फ्लाइटेड डिलिव्हरी हाताळली गोलंदाज राकेशनं परंतु त्या ठिकाणी त्या जाळ्यामध्ये अडकवलं गेलं. एक चांगली रणनीती पाहायला मिळाली गोलंदाजाच्या वतीनं आणि अखेर मयूरच्या खिलीचा मात्र अंत झाला. 19 धावा त्याच्या बॅटमध्ये पाहिल्या आपण. 2 चौकार आले, 1 षटकार आला आणि टॉप ऑर्डरचे 4 फलंदाज मात्र या ठिकाणी माघारी परतले. आता मिडल ऑर्डरची जोडी पाहतो प्रणीतच्या सोबतीला आता मात्र निलेश पाटील आलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर त्या फलकावरती 28 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरमध्ये या बिनगडीबाद 13 एक चांगली सुरुवात झाली होती परंतु सूरजने कमबॅक केलं. फक्त 5 धावा खर्च केल्या, गडीबाद केला. एक राकेशनं आपल्या स्पेलमध्ये 8 धावा खर्च केल्या, गडीबाद केला. 10 धावा खर्च केल्या, गडीबाद केला 1 आणि आता मात्र सौरभ आलाय 4थ्या ओव्हरसाठी. चला वेळेला महत्त्व द्या. जरूर मकरंद स्पोर्ट मुठवल संघाने आपण स्पर्धा पाहत आहोत आणि त्याच गावातील दुसरा संघ आपण पाहायला मिळत आहे रोशन स्पोर्ट मुठवल आणि या संघाची सुद्धा तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळेल. पाहुण्यांचा शुभ आगमन. सरळ बॅटल ऑफ केला. लॉंग ऑफ कडे क्षेत्ररक्षक आहेत राकेश, चांगलं क्षेत्ररक्षण. दरम्यान मुठवलचे समाजसेवक दिनकरजी भांबरे यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. पाहुण्यांचं शुभ आगमन त्याचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि एक्झॅक्टली स्पर्धेचा दुसरा दिवस आपण इथे पाहत आहोत आणि मी जरूर उल्लेख करेल की असा एकही गाव नसेल, घर नसेल की त्या घरातील मान्यवर इथे मात्र आले नसतील. सर्वांनी इथे मात्र आम्हाला उपस्थित त्यांची पाहायला मिळाली. हे चांगलं कार्य आहे उत्तमदादा पाटील यांचं. त्यांच्या सोबतीला योगीजी पाटील पाहू शकत, रणजितजी पाटील बॅटची कडा चेंडू गॅपमधून चालला तडम्यांच्या दिशेनं रेस सुरू आहे. चेंडू पुढे आणि 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठीमागे पळतायत परंतु 2 धाबा त्या ठिकाणी आपल्याला पूर्ण होताना पाहायला आपल्याला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आता पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एवन थोडी आमनेपाडा संघाचे फलंदाज करणं आता अजून या डावात आपण विचार केला तर 4 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. 31 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. जरूर तुम्ही जर 40चा आकडा डोळ्यासमोर ठेवला तर मात्र या सामन्यामध्ये रंगत निर्माण होऊ शकते. कारण आज सर्वच सामने पाहिजे लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण 33 धावांचा सुद्धा आज संरक्षण झाला गेला. एकविरा नानकर संघाने तो संरक्षण केला. बॅट चिकडा कॉट बिहाइंड सूरजने पकडला झेल आणि समाप्त झाला फलंदाज निलेश पाटीलचा खेळ.
5वा धक्का लागला टीम जोडी संघाला आणि आता नवीन फलंदाज दिनेश पाटील आलाय. चांगले ते उत्कृष्ट गुणलेखक आहेत, परंतु आज त्यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. जेव्हा जेव्हा इथे मात्र आमच्या सोबतीला असतात तेव्हा मात्र आकलन करणं सोपं आहे, परंतु फलंदाजी करणं कठीण आहे हे मात्र पाहायला मिळालं. आणि फलंदाजी इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद झाला आहे. प्रणित म्हणजे करे कोई और भरे कोई अशी स्थिती मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धक्का क्रमांक 6 आतापर्यंत आपण पाहतो 6 गडी आमनेपाडा संघाने गमावली. यानंतर जय हनुमान इतारे विपक्ष योगेश 11 आमने बी असा सामना तुम्हाला रंगताना पाहायला मिळेल. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत आणि जशी पहिल्या डावाची इथे समाप्ती होईल आपण इनिंग ब्रेकमध्ये त्या सामन्याची नाणेफेकी संपन्न करू. नवीन फलंदाज धीरज आलाय 8व्या क्रमांकावरती. अजूनही आपण या डाबाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ येणं अजूनही बाकी आहे. एकूण 4 दिवसांची स्पर्धा स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवल 2025 आणि स्पर्धेचं सातत्य टिकून ठेवलंय. खास वैशिष्ट्य राहिलं मुठवल संघाचं. अनेक वर्षी आपल्याला ही स्पर्धा प्रत्येक वर्षी इथे मात्र घडताना पाहायला मिळत असते आणि प्रत्येक वर्षामध्ये मला काहीतरी नाविन्य या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत असतो. लोअर फुटा चेंडू बॅट चिकाडा चेंडू झाला अगदी शॉट थर्डमॅनला थोडीशी तिथे मिसफील्ड झाली, परंतु एकच धाव तिथे मात्र पूर्ण करण्याची संधी मिळाली फलंदाज धीरजला. आणि आता मात्र शेवटचा चेंडू शिल्लक की तिथे मात्र दिनेश पाटील एखादा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करेल का. शरीरयष्टी एकदम भक्कम आहे, परंतु एक्झॅक्टली टायमिंग तुम्हाला मात्र त्या चेंडूवरती जोडावा लागेल, कनेक्शन तुम्हाला करावं लागेल. हो फटका कडक होता, परंतु लॉंग ऑफ अगदी डीपमध्ये सज्ज आहे. एक धाव जरूर पूर्ण झाली. दुहेरीचा प्रयत्न फलंदाज तिथे संकटामध्ये जरूर सापडला होता, परंतु फेकी थोडीशी संत आली आणि 2 धाबा तिथे मात्र कंप्लीट झाला. शेवटच्या चेंडूवरती एकूण धाव संख्या 34 लागल्या गेल्या. 35 धाबांचा लक्षाचा पाठलाग या ठिकाणी करावा लागेल टीम रोशन स्पोर्ट मुठवल संघाला. दरम्यान या ठिकाणी मुठवल गावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय सावलारामजी दलवी काकांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. आणि चला आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना जय हनुमान इताडे विपक्ष योगेश 11 आमने बी असा सामना तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. आणि त्या सामन्याची नाणेफेकी आपण पाहुण्यांच्या शुभहस्ते आपण संपन्न करणार आहोत. सन्माननीय महेश कुमार दिनकर यांना मी विनंती करतो की आपण या. महेश कुमारजी आणि सन्माननीय मुठवल गावचे ज्येष्ठ समाजसेवक आमचे दिनकर काका इथे आलेले आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी या नाणेफेकी आपण संपन्न करणार आहोत. वेलकम करण अँड वेलकम प्रशांत. प्रथमतः टॉस दाखवतो. एका बाजूला स्वर्गीय मकरंद स्मृती चषक आहे, दुसऱ्या बाजूला जय बोले ग्रुप असा तुम्हाला उल्लेख करायचा आहे. तर आमने संघाचे संघनायक कॉल देत आहेत. जय भोले ग्रुप असं इथे मात्र कॉल आलेला आहे. टॉस पुन्हा करूया आपण. जय बोले ग्रुप असं कॉल आहे, परंतु स्वर्गीय मकरंद स्मृती इथे मात्र येत असताना नाणेफेकीचा कॉल पाहिला तर या ठिकाणी इतर सगळे बाजूने लागलेल्या पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण जाऊन पुन्हा व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. थोडीशी आपण चर्चा करूया. करण माझ्या सोबतीला टॉस जिंकलाय. करण काय करण्याचा निर्णय असेल? फिल्डिंग. कारण जरूर उल्लेख करावा असं वाटतं की तुमचा संघ सध्या चांगली कामगिरी करतोय, परंतु मग कुठेतरी ज्यावेळी बक्षीस पात्र फेरीत सामने येतात तिथे चुका होत आहेत. काय कारण सांगू शकशील? आमची फिल्डिंग मिस होते आणि पोरा प्रेशरची मॅच खेळतात. लास्ट मॅच समोर संघ आमने संघ आहे, त्या संघाला कुठपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करणार? 35-40 आतमध्ये. सर्व खेळाडू उपस्थित आहेत? नाही, आज पण गणेश नाही. म्हणजे त्याची उणीव भासणार नाही. मग कुठल्या गोलंदाजावरती जास्त तुम्ही विश्वास दाखवण्याचा प्रयत्न कराल? जितू. स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा खूप चांगली आयोजन केली. मग ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करणार? हो नक्कीच. तर तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
जशी इतर संघाची परिस्थिती आहे तशी आमने संघाची सुद्धा परिस्थिती आहे. नावात ब आहे, परंतु तुमच्या संघाचा आम्हाला एक खेळ पाहायला बोलतोय. परंतु या स्पर्धेमध्ये काय स्वप्न घेऊन तुम्ही उतरणार आहात? स्वप्न तर खूप आहेत, फक्त जरा खेळाचा चांगलाच खेळायचा प्रयत्न करू आणि पूर्ण करू स्वप्न. जरूर या स्पर्धेमध्ये आपण लो स्कोरिंग सामने पाहत आहोत, परंतु 4 षटकामध्ये तुम्हाला प्रथम बॅटिंग करायची आहे, तर कितपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 40 ते 45. प्रशांत, तुमचे जे यंगस्टर आहेत त्यांना एक्झॅक्टली कोण गाईड करतोय, त्यांना कोण मार्गदर्शन करतोय? गाईड तर आम्हीच करतो, देवेंद्र आहे, भावेश आहे, मी आहे, स्वतः आम्ही तिघेच गाईड करतो. तर कसं यंग आहेत, घाबरतात सुद्धा, बॅटिंगला गेलो तर फिल्डिंगला बी घाबरतात. आम्ही बोलतो चुका होतात, आता चुका तर आमच्याकडून बी होतात, त्यांच्याकडून बी होतात. बोलून फायदा, बारीक आहेत, जास्ती बोलू शकत नाही त्यांना बी. मग सांघिक खेळ होणं गरजेचं आहे, त्यासाठी काय प्रयत्न करशील? प्रयत्न तर भरपूर चालू आहेत. ते थोडे यश कमी करतात, थोडा खेळण्याचा प्रॅक्टिस बी कमी पडते, ते झाले तर होईल खूप. तर जरूर या सामन्यामध्ये तुमचा चांगला खेळ आम्हाला पाहायला मिळेल आणि ही स्पर्धा जरूर तुम्ही गाजवण्याचा प्रयत्न करणार, त्यात काही शंका नाही. टॉस इथे संपन्न झाले, टॉस जिंकला जय हनुमान. इताडे संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय. जाऊया आपण टॉस बॉक्समधून कॉम बॉक्समध्ये, तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक. थँक्यू सो मच. दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर काही सन्मान आहेत, आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. जरूर A1 जोडी संघाला 3 धावांची पॅनल्टी आहे. पहिल्या षटक समाप्त झाल्यानंतर धावा आपण ऍड करणार आहोत, लक्ष असू द्या. सन्माननीय मुठवलगावचे ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय सावलारामजी दलवी काका आपल्यामध्ये आलेले आहेत आणि त्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. उत्तमजी पाटील आणि रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण काकांना सन्मानित करीत आहोत. ज्येष्ठ वरिष्ठ समाजसेवक आहेत सावलारामजी दलवी काका. पहा, पूर्णपणे फिट नाही तरी सुद्धा मात्र स्पर्धेला ते भेट देण्यासाठी इथे त्यांची आपल्याला उपस्थिती पाहायला मिळत आहे. त्यांचा आपण शुभ सन्मान संपन्न करीत आहोत. तदनंतर या ठिकाणी मुठवलगावचे समाजसेवक दिनकरजी भांबरे आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. प्रत्येक आलेल्या मान्यवरांना या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करीत आहोत. हीच आमची या स्पर्धेची वैशिष्ट्यता आहे. आपल्या विभागातील खेळाडूंना चांगलं वलन लागावं, शिस्त लागावी, हा आमचा हेतू आहे. डिसिप्लिन खास करून या स्पर्धेमध्ये आपण पाहत आहोत. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल इताडगावचे ज्येष्ठ समाजसेवक मदनजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. क्रिकेटचे खूप मोठे प्रेमी आहेत. मग स्पर्धा कुठेही असू द्या, तुम्हाला या व्यक्तीची उपस्थिती त्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल, अशी आपले मदनजी पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. तदनंतर या ठिकाणी पाहू शकाल उत्तमशेठ पाटील यांचे मित्र सन्माननीय मनीष कुमार आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना आपण महेश कुमार, यास एम फॉर मनीष, एम फॉर महेश, आणि त्यांना आपण या ठिकाणी या सन्मानित करूया. उत्तमजी पाटील आणि रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान. पुढील सन्मान या ठिकाणी पाहू शकाल बापगावची समाजसेवक आपल्यामध्ये सुरेशजी मेहर येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आपण या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. सुरेशजी मेहर यांना आपण ते सन्मानित करूया. ते सुद्धा क्रिकेटचे खूप मोठी हौशी आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. त्यानंतर मित्रांनो, या स्पर्धेसाठी आपण जी खेळपट्टी पाहत आहोत त्या खेळपट्टीसाठी आम्हाला चांगलं योगदान देणारे याच विभागातील लेजंड खेळाडू अर्थात दिलीपजी गोडे या आपण आपला शुभ सन्मान इथे मात्र संपर्क केला जाणार आहे. पहा, माणसाच्या अंगी कुठलीही कला असू द्या, छोटी असू द्या किंवा मोठी असू द्या, ती कला सादर करा, लोकांपर्यंत पोहोचवा. आणि ती कला आज आपल्याला दिलीपजी गोड्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. चांगलं सहकार्य नेहमीच मिळत असतो. यस, मकरंद स्मृती चषकामध्ये या नेहमीच दिलीपजी गोड्यांची आपल्याला चांगली मेहनत पाहायला मिळत असते आणि त्यांचा शुभ सन्मान उत्तमजी पाटील आणि रणजित पाटील यांच्या शुभ हस्ते आपण इथे संपादन करीत आहोत. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे. लक्षाचा पाठलाग सुरू आहे आणि कॉम बॉक्समध्ये सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक समीर ठाकरे. धन्यवाद. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. पुन्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय स्वर्गीय मकरंद स्मृती चषक 2025 मुठवलच्या क्रीडा स्पर्धेमध्ये. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगाव येथे आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. आणि सामना सुरू आहे रोशन स्पोर्ट मुठवलच्या विरोधात
A1 जोडी आमने पडा असा सामना तुमच्या समोर. टार्गेट 35 धावांचं या ठिकाणी सेट करण्यात आले आणि पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये धावा तुम्ही पाहतायत 9 धावा आणि 3 धावा पॅनल्टीच्या आपण जोडतोय. एकंदरीत 12 धावा सुधारित असतील स्कोर कार्डवर, याची नोंद असू द्या. प्रत्येकी संघाचा 12th मॅन समालोचन कक्षामध्ये असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचं समान ड्रेस कोड असणं गरजेचं आहे. हे सर्व रूल्स आणि रेग्युलेशन्स तुम्हाला फॉलो करावे लागतील. डिसिप्लिन प्रत्येकाच्या अंगी असणं गरजेचे आहे. एक फार मोठी स्पर्धा तुम्ही खेळतात. यश गोलंदाजी करण्यासाठी येतोय. राईट अमोव द विकेट सामना करेल बॅटर सूरज. सूरज नॉन स्ट्राईक एंडला उभा आहे. जितीन हा बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्राईक एंडला. सूरजच्या बॅटमधून एक चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाला. एक चांगली सुरुवात मिळाली 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना. चला वेळ जास्त घेऊ नका. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. पलटी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट कव्हरला चांगलं क्षेत्ररक्षण मिळेल. फक्त सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर पुढे जाताना धाव फलकावरती 13 धावा. जनमान इताडीच्या विपक्षामध्ये योगेश 11 आमने बी असा सामना तुम्हाला बघायला मिळेल. यानंतरचा सामना तो असेल. यावेळेला फुल टॉस बॉल लीडिंग एज बॉल हवेमध्ये जरूर होता परंतु फिल्डर बॉल खाली आला नाही आणि सूरजला जीवनदान या ठिकाणी मिळालंय. बॅटर थोडासा नाराज असेल हा फटका ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केला. सूरज या बॅटरला सलग 3 चौकारांसाठी तेजस पाटील यांच्याकडून सलग 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाणार आहे. यावेळेला यॉर्कर लेत होता. खुला टाकलेला बॉल ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप मिड ऑफला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 15 धावा. क्या बात आहे. 3 सिक्सर नाही तेजस पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज दिलं जाणार आहे सूरजला. यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न होता. हाफ ट्रॅकर बॉल परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क तेथे झाला नाही. एक धाव पळून पूर्ण केली जाणार. एका धावेने स्कोर 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचतो. विकेटची गरज असेल ज्या वेळेला तुमच्याकडे स्कोर कमी असतो त्यावेळेला तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवणं गरजेचे असतात. लवकर खेळाडू बाद करणं गरजेचे असतात. पुन्हा एक्स्ट्रा बाउन्स या ठिकाणी मिळाला. पुन्हा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. धावपाची संधी आहे आणि इथे फर्स्ट अटेम्प्ट मध्ये लागला तर नाही सेकंड अटेम्प्ट मध्ये लागला आणि दॅट्स वाय पंचांनी आता टीव्ही अंपायरची मागणी त्या ठिकाणी केलेली आहे. हे पहिल्या प्रयत्नात लागला नाही. दुसऱ्या प्रयत्नात बॉल जरूर लागला परंतु त्यावेळेला बॅटर पोहोचलेला आहे की नाही. फलंदाज बाद आहे. भरपूर क्लोज कॉल होता आणि अखेर आपण बघितलं आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट कमाल करत चाललेली आहे. फार कमी वेळेमध्ये फार उंच भरारी या वाहिनीने घेतली आणि अगदी दूध का दूध पाणी का पाणी तुम्हाला क्लीन त्या ठिकाणी बघायला मिळालं. धावबादच्या स्वरूपामध्ये यावेळेला खेळाडू 5 झाला. जितीन मैदान सोडताना दिसतोय. न्यू बॅटर नवीन बॅटर राहुल मैदानामध्ये एंटर झालेला आहे. मुठवलच्या आता प्रत्येक फलंदाजाला सुवर्ण संधी आहे. सलग 3 चौकार किंवा 3 सिक्सर आले तर बंटी पाटील यांच्याकडून 3000 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. यसा बॉल अपील आणि फलंदाज बाद. बिग विकेट. धक्के पे धक्का दे धक्का
आणि यावेळेला सूरज ही बाद होतोय. आयोजन भारी मुठवल गावात रंगलाय केलं हा क्रिकेट रंगलाय केलं हा क्रिकेट रंगलाय केलं हा क्रिकेट एक चौकार षटकार मैदानात खेळाडू दमदार आहेत खेळाडू दमदार आहेत खेळाडू दमदार आहेत त्यांचं ठेवून मन आज वाढवू शान पाहूया त्यांची झलक त्यांचं ठेवून मन आज वाढ 16 धावा धाव फलकावरती तुम्ही पाहता 16 रन्स ऑन अ बोर्ड. लेग बिफोर च्या साह्यानं आपण पाहतोय खेळाडू यावेळेला बाद झाला. सूरज यावेळेला आउट होतोय. 16 रन 16 धावा स्कोर कार्ड वरती असताना तुम्ही पाहताय धावसंख्या थांबलेली आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा होत्या, परंतु त्यानंतर यशनं सक्सेस ओव्हर या ठिकाणी हाताळली. थोडाफार का होईना पलट वार करण्याचा प्रयत्न केला. चैनू 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी येतोय आणि गोलंदाजीमध्ये आता बदल होणार. 3रं षटक बॉलिंग मार्कवर पंकज गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ यावेळेला बॅकफुटला गेले ऑन साइडला पिकअप शॉट स्क्वेअर ऑफ द विकेट. राहुलच्या बॅटमधून चांगला फटका तुम्हाला बघायला मिळाला आणि 2 धावा या फटक्यावरती मिळतील. स्कोर 2 धावांनी पुढे जाताना स्कोर कार्डवर 18 धावा इथे लागलेल्या आहेत. अजूनही आपण समीकरणाचा विचार केला तर बॉल शिल्लक आहेत या ठिकाणी येणारे 11 आणि 17 धावांची गरज आहे. 11 मध्ये 17 करायचे आहेत. समीकरण भले सोपं वाटते, परंतु या मैदानावर आपण काल ही मॅच बघितली, आज ही मॅच बघतोय की लो स्कोरिंगच्या मॅचेस खतरनाक होताना तुम्ही बघितलेल्या, चित्त थरारक होताना तुम्ही पाहिलेल्या आहेत. यावेळेला अक्रॉस द लाईन ऑन साइडला स्लॉग हिट केलेला आहे. वाईडिश मिड विकेटचा फिल्डर बॉल वरती येतोय आणि बॅटर राहुलकडे वेळ होती 1 धाव कंप्लीट करण्याची. स्कोर एका धावेने पुढे जाताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 19 धावा 19 रन्स. दुपारचं 17 आणि यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. ओ यावेळेला शपथोन खेळण्याचा प्रयत्न होता. हवेमधून हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता. पडल्यानंतर थोडासा खाली राहणारा बॉल पलट वार A1 जोडी आमनेपाडा संघाचा तुम्हाला बघायला मिळाला आहे. निर्धाव चेंडू येतोय आणि अशा प्रकारचे डॉट बॉल दबाव नक्की वाढवणार. पुन्हा शफल झालाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर उभा आहे, परंतु त्याला त्या ठिकाणी झेल पकडता आली नाही आणि बॉल मागे चालला. डीप मध्ये सीमारेषेच्या लगत अडवण्यात येतोय आणि त्या दरम्यान वेळ होती फलंदाजांकडे 2 रन्स कंप्लीट करण्याची. 2 धावांनी संघाची धावसंख्या तुम्ही पाहत्या जाऊन पोहोचते धावफलकावरती 21 धावा 21 रन्स. चौदा धावांची गरज आहे. सोडून दिला बॉल. सुरुवातीला ऑफसाईडच्या बाहेर आला, त्यानंतर बघितलं की खूप जास्त चेंडू बाहेर वळून घेतो आणि ते पाहिल्यानंतर बॉल सोडून दिला. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. मिळेल एक अतिरिक्त धाव आणि स्कोर एका धाव्याने पुढे जाताना धावफलकावरती 22 धावा 35 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सुरू आहे आणि सध्या 3ऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ. स्कोर कार्ड वरती 22 तुम्हाला पाहायला मिळतात. अजूनही 13 धावा दूर आहे पहिल्या विजयापासून रोशन स्पोर्ट मोटवा संघ. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. यावेळेला चांगलं व्हेरिएशन तुम्हाला पाहायला मिळालं. पडल्यानंतर थोडासा वळण घेणारा बॉल आणि थोडा बाउन्स प्राप्त करणारा बॉल होता. गोलंदाज पंकजच्या माध्यमातून हा चेंडू डॉट आणि धावसंख्या स्थिर आहे. ती धावफलकावरती 22 धावा 22 रन्स. चांगला खेळ, चांगला तू मैमे सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू. आणखी एक फाईन बॉल, ब्युटिफुल बॉलिंग हिअर. आणखी एक निर्धाव आणि याचबरोबर षटक क्रमांक 3 समाप्त. धावा धावफलकावरती 22 आणि आता शेवटचे 6 बॉल 13 ची गरज. व्हॉट अ मॅच. सन्माननीय सुधीर पाटील साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपला मी मनपूर्वक स्वागत करीत आहोत. विनंती असेल की साहेब आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं.
यंगेस्ट बिझनेसमॅन युवा उद्योजक सुधीर पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब मी आपलं मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. अंतिम षटक, अंतिम 6 बॉल इथून शिल्लक आणि सामना जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे. चला बॉलर नेम आणि चला स्पीडअप करायचं आहे. आतापर्यंत आपण वेळेनुसार 3 ओव्हर्स कंप्लीट केल्या. शेवटचं षटक आहे, गोलंदाजाचं नाव पोहोचवा आमच्यापर्यंत. निलेश बॉलिंग करण्यासाठी या ठिकाणी आलेला. 13 धावा त्याला वाचवायच्यात. समोर राहुल असेल, रोशन स्पोर्ट मुठवळ संघाची धुरा राहुल सांभाळतोय. 13 धावा इथून वाचवायच्या आहेत आणि 13 धावा इथून पूर्ण करायच्यात बॅटरला. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर सोडून दिला हा बॉल. बॅटरनं बघितलं की त्या ठिकाणी दिशा भरपूर चुकीची दिसते गोलंदाजाची. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी आला. अवांतर धाव त्या ठिकाणी जोडली गेली आणि वन बाउन्स फॉर द ओव्हरचा देखील इशारा अंपायर्सनं त्या ठिकाणी आता सांगितलेला आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना धावफलकावरती 23 धावा आहेत. 23 रन्स ऑन बोर्ड. 12 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक. लो स्कोरिंगच्या मॅचेस या विकेटनं खरं तर आज फलंदाजांना तांडव करायला लावलंय. या विकेटनं आज तिचा रूप दाखवला. डबल पेस आहे, डबल बाउन्स आहे या विकेटवर आणि त्याच गोष्टीचा फायदा सध्या गोलंदाजांच्या वतीनं उचलण्यात आलेला आहे. 6 मध्ये करायच्यात 12 धावा. एवन जोडे आमनेपणा. थोडा जास्त वेळ आपण घेतात, लक्षात असू द्या. निलेशचा बॉल यावेळेला ड्राईव्ह करण्यात आला. ऑन साइड लाडबा बॅटनं अक्रॉस द लाईन फटका होता. फिल्डर उपस्थित आहेत. एक धाव इथे मिळाली. ओव्हर थ्रो झाला परंतु एकच धाव. स्ट्राईक एंडला बॅटर आता चैनू तुम्हाला पाहायला मिळेल. चैनू आणि त्याच्या सोबतीला राहुल अशी जोडी रोशन स्पोर्ट मुठवळ संघाकडनं तुम्हाला पाहायला मिळाली आहे. आता एखादा मोठा फटका या मॅच मध्ये पुन्हा पलटवार रोशन स्पोर्ट मुठवळचा तुम्हाला पाहायला मिळेल. आणि इथून ज्या पद्धतीने डॉट बॉल येत आहेत ते डॉट बॉल जर कंटिन्युअसली इथे सुरू राहिले तर दबाव अधिक फलंदाजांवरती वाढणार आहे आणि मजबूत स्थिती पाहायला मिळेल. ओ यावेळेला काय घडलंय, कीपरकडनं तर मिस्टेक झालीच आहे आणि गोलंदाजाकडनं देखील मिस्टेक झाली आहे. विकेटच्या बाहेर बॉल पीच झाला. पंचांचा नो बॉलचा इशारा आला. अशा अतिरिक्त धावा इथे थांबवाव्या लागतील. अथवा हा सामना विजय तुमच्या जवळ आलेला आहे, तो विजय तुमच्या हातातून निसटणार. अतिरिक्त धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये 2 खर्च करण्यात आल्या. 25 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत आणि या पुढचा बॉल आता फ्री हिट असेल. मुक्तपणे फटका इथून साकारला जाणार का? फ्री हिट बॉल आता सामना करेल बॅटर चैनू. 10 ची गरज. पुन्हा सोडून दिल्या. निलेश चुका करतोय वारंवार. जास्त बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न निलेशचा राहिलाय. आणखी एक व्हाईट बॉल. सर्व काही सुरळीत चालू होतं परंतु ह्या षटकामध्ये तुम्ही पाहतायत थोड्याशा चुका होताना गोलंदाजाच्या वतीनं. (26) 5 चेंडू शिल्लक, 9 धावांची गरज. लास्ट 5 बॉल आर रिमेनिंग एंड 9 मोर रन टू विन. आने वाले गेंदे बचे 5 और 9 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. फ्री हिट कंटिन्यू असेल. पुन्हा संधी आहे चैनूकडे. फ्री हिटचा बॉल हाफ ट्रॅकर हुक केलाय. बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. दादा माणूस छान त्याचं कार्य महान मनाने है तो नेक. दादा माणूस छान त्याचं कार्य महान मनाने है तो नेक. हे आयोजन उत्तम दादाचं मकरंद स्तुतीच्या शंख. खराब चेंडू होता, खराब लेंथ आणि त्याचा योग्य तो फायदा चैनूनं उचलला. चौकार प्राप्त करत असताना धावा धावफलकावरती झाल्या 30. आता फक्त 5 धावांची गरज आणि बॉल शिल्लक आहे 4. एक्स्ट्राच्या भरपूर साऱ्या रन्स खर्च करण्यात आल्या. 2 अवांतर धावा व्हाईट बॉल स्वरूपामध्ये आल्या आणि 1 नो बॉलची धाव आली आणि तिथूनच दबाव फलंदाजांवरचा कमी झाला. आणि आता आपण पाहतोय विदाउट प्रेशर निडरपणे बॅटिंग सुरू आहे. चौकार बघायला मिळाला. आता फक्त 5 धावांची गरज. बॉल शिल्लक आहे 4. नेक्स्ट मॅच मध्ये जय हनुमान इताडे संघ तुम्हाला ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल आणि त्यांच्या विरोधात योगेश 11 आमने ब.
सध्या रोशन स्पोर्ट मुठवलनं कमालीचा बॅक केलेला आहे. स्पर्धा तुम्ही पाहतायत स्वर्गीय मकरंद स्मृती चषक मुठवल आणि स्वर्गीय रोशन स्मृती यांच्या नावानं देखील या स्पर्धेमध्ये खेळाडू कक्ष तैनात करण्यात आलेला आहे. आणि हे पाहू शकता फलंदाज या वेळेला बाद होतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, बॅटची वरची कडा, शैनूच्या खेळीचा अंत, धक्का लागतोय. खरं तर आज मुठवल गावाचा अभिमान नक्की म्हणूया स्पर्धेला आपण. या विभागामध्ये या परिसरामध्ये अनेक साऱ्या स्पर्धा होत असतात आणि एक नामांकित स्पर्धा अर्थातच स्वर्गीय मकरंद स्मृती चषक. न्यू बॅटर मैदानामध्ये सौरभ षटकार जर आला सौरभच्या बॅटमधून तर कुमार रणवी यांच्याकडून 500 रुपयांचं प्राइज त्यांना दिलं जाणार आणि एका षटकाराचीच गरज आहे कारण इथून आता 3 बॉल शिल्लक आणि 5 धावांची गरज. मॅच मध्ये पुन्हा एकदा पलटवार, बाउन्स बॅक या ठिकाणी निलेशचा बघायला मिळाला. यावेळेला ड्राइव्ह करण्यात आला ऑन साइडला व्ही मध्ये एक्झिक्युशन, खराब क्षेत्ररक्षण, बॉल सीमा पार, चौकार. भारी मुठवल गावात रंगलाय केलं हा क्रिकेटर, रंगलाय केलं हा क्रिकेटर, रंगलाय केलं हा क्रिकेटर. चौकार षटकार मैदानात खेळाडू दमदार आहे. ग्रेट शॉट, व्ही मध्ये एक्झिक्युशन पाहायला मिळालं आणि बॉल सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर गेला. चौकाराकरिता स्कोर लेवल फक्त एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. 34 रन्स, 34 धावा या धावफलकावरती लागल्यात. अंतिम षटक या वेळेला मार्गस्थ असताना 2 चेंडू शिल्लक, एका धावेची गरज आहे. पुन्हा बॉलर सज्ज होतोय. ओ या वेळेला ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि अखेर डॉट बॉल. मॅच शेवटच्या बॉलवर आलेली आहे. पुन्हा क्रिकेटचा थरार तुम्हाला बघायला मिळतोय. फार मजा आली आता आज प्रेक्षकांना. हा निर्णायक बॉल होता आणि तो डॉट आला. आता शेवटच्या बॉलवर एका धावेची गरज. व्हॉट अ मॅच, थ्रिलर, क्रिकेटचा रोमांच खरं तर या मॅच मध्ये वाढलेला आहे आणि स्पर्धा आपण पाहतोय ना की सहजासहजी कोणीच सोडायला तयार नाही. एकाला जिंकायचं आहे तर दुसऱ्याला हारायचं नाही कारण ही स्पर्धा आज जर आपण इथून सोडली तर 365 दिवस या स्पर्धेची वाट बघावी लागणार. एक बॉल एका धावेची गरज. निलेशनं पलट वार केलाय. समोर सौरभ रणवी बॅटर पाहायला मिळेल. पूर्ण करणार काही धाव कंपल्सरी करावी लागेल. निलेशच्या विरुद्ध सौरभ. बॉल तयार. एक चेंडू एका धावेची आवश्यकता आणि हा चेंडू इथे खराब लेंथवर होता आणि त्याचा फायदा बॅटरनं उचलला. हा विजयी चौकार. शेवटच्या बॉलवर एका धावेची गरज असताना चौकार प्राप्त केला सौरभनं आणि हा सामना जिंकला रोशन स्पोर्ट मुठवलनं. अभिनंदन. सामनावीराचा पुरस्कार आपण यावेळेला देणार आहोत. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड गोज टू सामनावीराचा पुरस्कार आपण या ठिकाणी देणार आहोत. खरं तर 2 दावेदार होते मॅन ऑफ द मॅच साठी. आपण पाहतोय की राहुल सूरज नाष्टपैलुके साकारला 5 धावा देत असताना एक गडी मिळाला. बॅटिंग करत असताना 9 धावा त्याच्या माध्यमातून आल्या. परंतु अंडर प्रेशर ज्या वेळेला 3 चेंडूंमध्ये 5 धावांची आवश्यकता असताना खेळाडू मैदानामध्ये उतरला. अर्थातच सौरभ त्यानं एक षटक हाताळलं. शेवटचं 6 धावा खर्च केल्या. एक गडी त्याला मिळाला आणि बॅटिंग करत असताना धावा त्यानं बनवल्या 8. तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. सौरभ आपण यायचा आहे. सौरभ रणवी इज द मॅन ऑफ द मॅच.
मी आदरणीय जितीन भामरे उद्योगपती मुटवळ आणि भूषण भामरे उद्योगपती मुटवळ या दोन्ही आमच्या मान्यवरांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं सहर्ष स्वागत आहे, वेलकम. आणि सौरभ रणवीला आपण सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी देणार आहोत. हरेश रणवी आपणास विनंती करतोय की आपण मंचावरती यावं. दरम्यान आपण सौरभला सामनावीराचा पुरस्कार देतोय आणि प्रथमतः या ठिकाणी ट्रॉफी दिली जाणार आहे. मी विनंती करेन पाहुण्यांमध्ये